नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया जरांगे विरुद्ध भुजबळ या वाकयुद्धासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तुमच्या पक्षात मराठा राहणार नाही, फडणवीसांनी ओबीसी मतांसाठी डाव टाकू नका, राज्यात मराठ्यांशिवाय पान हलणार नाही, तुमचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही, जरांगेंचा फडणवीसांना इशारा। फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत। पान तुम्ही आम्हाला चूच करतान, फडणवीस साहेब त्यांना चूच करतान आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतान आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचा म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब। भुजबळ 100% दंगल घडवणार आहेत, त्यांची नियत खोटी असून जातीय तेढ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे उद्या महाराष्ट्रात जर दंगल झाली तर त्याला मंत्री छगन भुजबळ जबाबदार असतील, मनोज जरांगेंचा भुजबळांवर आरोप। रस्त्यावर उतरायला लागलाय तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारामाऱ्या। तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच। शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत रस्त्यावर उतरणारे, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणारे। शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं। शायरीतून छगन भुजबळ यांचा जरांगेंवर निशाणा। शरीफ है हम किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी डरते नहीं। सगळे सोऱ्यांना आरक्षण देणार नाही असं आश्वासन राज्य सरकारने दिले, लक्ष्मण हाके यांची माहिती। 10 दिवसांनंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, राज्य सरकारचं आश्वासनानंतर उपोषण स्थगित करत असल्याची लक्ष्मण हाके यांची घोषणा। लाखो नोंदी सरकारने दाबून ठेवल्या, ब्रिटिशकालीन जनगणनेत मराठा कुणबी आहेत, त्या नोंदी आपल्या हक्काच्या आहेत, त्यामुळे ओबीसीतूनच आरक्षण आपल्याला घ्यायचंय, जरांगेंची भूमिका। ओबीसीत आमच्या नोंदी आहेत, आमचं हक्काचं गॅजेट आहे, आमच्या हक्काच्या नोंदी आहेत। ते सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची, कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाहीयेत। म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्यात। आता पुरावा आहे का त्या खोटे नोंदी आहेत का त्या? राज्यात अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले वाटण्यात आले, ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, छगन भुजबळांची मागणी। ज्या काय तक्रारी येतील त्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि कुणबी प्रमाणपत्र किंवा कुठलंही प्रमाणपत्र, SC ST कुणबी जे ओबीसी चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा हे दोघेही गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मराठा समाजाच्या नोंदी खोट्या ठरवण्याचा घाट सुरू, मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, बलिदान देण्याची तयारी, जरांगे ठाम। मराठा समाजाला दुसरं ताट द्या, ओबीसींच्या ताटातलं काही द्यायचं नाही, आरक्षण गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीये, अन्याय कधीपर्यंत सहन करणार, छगन भुजबळ आक्रमक। आमचं आरक्षण आमच्या ताटातलं कसं राहू द्या, त्यांच्यासाठी दुसरं ताट द्या, दुसरे त्यांना काय द्यायचं त्यांना द्या, आम्ही त्यांना पाठिंबा देतो, आम्ही त्यांना पाठिंबा दिला। वेगळं आरक्षण आम्ही त्यांना सांगितलं घ्या,